नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझा एक म्हणणं असं आहे की उमेदवार बदला. मी दिलीप शिंदे, भारतीय जनता पार्टीचा 1990 पासून प्रमोदजी महाजन वल्ल्यासाहेबांसोबतचा सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे. सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे. आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता, भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून. स्थानिक उमेदवार द्या, सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या. मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे यांना माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती. आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या मनानं, दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की स्वीकारण्याची, एखाद्यांना म्हणजे मदत करण्याची, त्या पद्धतीने दादांनी त्यांना स्वीकारलं, आमदार केलं. या 5 वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्तान बसवायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी परत आता माळशिरस विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभेला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या 5 वर्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील, लोकसभेला मागतील. हे पुढे तर थांबणार आहे का नाही? मंत्र्याला मंत्री, आमदाराला आमदार, खासदाराला खासदार, सामान्य कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही? सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या, एक यादी म्हणजे त्यांनी टाईम टेबल ठरवायला पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडं. तसं काय टाईम टेबल ठरवण्यात आलं नाही. उमेदवारी जे उमेदवार होते त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर. राम सातपुते यांचा एक पार्टीकडे साधा एखादा अर्ज नाही आहे आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जातं आहे की सगळ्यांना की आम्ही जेव्हा आम्ही नेत्याकडे विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या, मी पण आहे असं सगळ्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं उत्तर, सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं? सर्वेमध्ये नाव आलं असेल तर 100% होऊन जाईल. सर्वेचा आम्हाला पुढं करण्यात आलं. राम सातपुते यांनी साध्या पार्टीचा सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही. पार्टीमधीलच काही लोकांनी षडयंत्र केले असं माझं म्हणणं आहे, जेणेकरून देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब, अमितजी शहा, JP नड्डा साहेब यांना चुकीची माहिती सादर केली गेली आणि चुकीची माहितीच्या आधारे हे राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मिसगाईड करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना. आणि माझा एक म्हणणं असं आहे की उमेदवार बदला. अजून पण वेळ गेली नाही. 12 ते 12 पासून फॉर्म भरण्याचे चालू होणार आहे आणि 21 तारखेला संपणार आहे. एकाही कार्यकर्त्याच्या उत्साहाने एकाही कार्यकर्त्यावर तुम्ही स्वतः चौकशी करा, पत्रकार म्हणून किंवा माहिती घ्या तुम्ही की सोलापूरमध्ये एकही कार्यकर्ता, जुना नवा कार्यकर्ता उत्साह नाही. एक फटाकडी उडाली नाही त्यांनी काल सोलापूरमध्ये आल्यानंतर, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर. अशी दयनीय अवस्था सध्या झालेली आहे.